सरशी उडी घालोन या स्तंभ फोडी। हाक मारल्याबरोबर उडी घालतोय। चालत येण्याला मर्यादा दिली, पळण्याला मर्यादा दिली, वाहनाला मर्यादा दिली, विमानाला मर्यादा दिली, उडीला मर्यादा नाही। अमर्यादित वेगाने जगाचा मालक आपल्या भक्ताचं काम करण्यासाठी हाक मारल्याबरोबर धावत येतो, उडी घालतोय। कोठे नदी से उडी घाली अवस्था, उडी घाली अवस्था, उडी घाली अवस्था। कोठे नदी से उडी घाली अवस्था, उडी घाली कोठे न दिशे पाहता उडी घाली अवचिता। काय गोड पुरावा आहे। भक्तांनी हाक मारल्याबरोबर तो अवचित उडी घालतोय। आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून। कोण आहे अशी कृपाळू? तो जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे। अत्यंत कृपाळू येतो। बहु आहे करुणावंत अनंत है नामजा, बहु आहे करुणाजा अनंत है नामजा, बहु आहे करुणावंत अनंत है नामजा, अनंत है नामजा, अनंत है नामजा। बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा। अत्यंत करुणावंत आहे, कृपाळू येतो। त्याच्यासारखा कृपाळू जगात कोण नाही। करिता ठव धावोन या घाली कव। मिठी घालतोय। कवी या शब्दाचा अर्थ मिठी आहे। एरवी आपल्यालाही कोणी मित्र मिठ्या घालीत असतील, पण त्याच्या पाठीमागे स्वार्थ असतोय। एखाद्या मित्राने एखादा कार्यक्रम करावा आणि त्या कार्यक्रमात मित्राला आमंत्रण नाही देवा, त्याचा मित्रपणा मातीत गेला। नाही, मी मोजीत नाही तो मित्र, पुन्हा मोजीत नाही। ब्रह्मांडाचा मालक मिठी घालतोय, तो कव घालतोय। त्याची मिठी फार विशेष आहे। वेळ जर भेटला तर सांगण्याचा प्रयत्न करेल। तुका मने गीती गाता नामे द्यावे सायुज्यता। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतले मालक नमूद करतात, त्याच्या नामाचे पवाडे गायले की 4 मोक्षापैकी सायुज्यता नावाचा मोक्ष प्रदान करतोय। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ। झालं कीर्तन विठाला विठाला। नोकरी व्यवसाय करत असताना सुद्धा या मातीशी त्यांची नाळ जुटलेली आहे। ज्या मातीत आपला जन्म झाला, ज्या गावात आपला जन्म झाला, त्या ग्रामदेवतेवर त्यांची अतूट श्रद्धा आहे। या मातीवर त्यांचं अतूट प्रेम आहे। जी माणसं मातीला विसरतात ती माणसं कधी बी संपत असतात। जी माणसं आपल्या मातीशी प्रेम ठेवतात ती माणसं जगाच्या मालकाला आवडत असतात। विठाला विठाला। माणसानं किती पण मोठं व्हावं, पण आपल्या गावातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाशी प्रेम ठेवावं। तो माणूस फार मोठा श्रीमंत असतो। त्याची श्रीमंती मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू सुद्धा नसतं। त्याची श्रीमंती फार मोठी असती। जी माणसं मोठी झाल्याच्या नंतर गावातल्या सर्व सामान्य माणसाला विसरतात ती माणसं धनावरली सर्प असतात। विठाला विठाला तरुणांचं सहकार्य छान आहे, पण नंतर धावत येतो जगाचा मालक। मागच्या 4-2 महिन्यापूर्वी एका व्यक्तीने असा अभंग ऐकला आणि त्यानं मला प्रश्न केला, महाराज तुम्ही बोलता कशाच्या आधारावर? म्हणलं अभंग देहूतल्या मालकांचा आहे, तुकोबारायांचा आहे। आणि स्वयं तुकोबाराय सांगतात हाक मारल्याच्या नंतर जगाचा मालक येतो। काय बोलता म्हणे गिरगावकर? अहो गेल्या 22 वर्ष झालं मी पंढरपूरची वारी बिना चप्पल घालता करतोय।
ज्या काही 10-5 अडचणी आल्या त्या अडचणीला जगाच्या मालकाला हाक मारली, जगाचा मालक आला नाही. त्याला मी सहज विचारलं, वारी कधीपासून करायला? 22 वर्षापासून. आधी काय करत होता? नाही म्हणला महाराज, अगोदरचं जीवन म्हणजे उसातल्या डुकरापेक्षा घाण होतं. इतका घाणेरडा वागत होतो. नालाय का, तू काल परमार्थात आलास. तू काल परमार्थात आलास आणि काल परमार्थात आलेल्या माणसाच्या हाकेला जगाच्या मालकानं धावत यावा, त्याच्या गोळ्या संपल्यात का? हा? तो वेडा आहे का? तो पागल आहे का? अहो 10-5 वर्ष मुलांनी वाईट वागावा आणि लागलीच एखाद्या वर्षात त्यानं चांगलं वागावा, त्याचा बाप सुद्धा त्याच्या हातात चाव्या देत नाही. मुलगा कोणाचा आहे? एका व्यक्तीचा मुलगा आहे. त्याचा बाप सुद्धा त्याच्या हातात कारभार देऊ शकत नाही. तो जगाचा बाप आहे. झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, मग कोठे राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो कोणाचंही 10-5 वर्षात ऐकल, तो वेडा आहे का? कसा ऐकेल तो कोणाचं? देवानं आपल्या हाकेला धावावा याच्या करता त्या भक्ताचा विषय नारायण बनला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. बसा बसा बोला. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, हो नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. हो नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, हो नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्याचा विषय देव बनलाय, आपला विषय संसार बनला. सज्जनांनो, मी तुम्हाला फार ताणून बोलतोय त्या अर्थी मी फार शहाणा आहे का? नाही. माझा सुद्धा विषय देव नाही, माझा सुद्धा विषय नारायण नाही. मी सुद्धा संसाराच्या गाठीत अडकलेला व्यक्ती आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच प्रपंचात बरबटलेला आहे. देवानं आपलं काम ऐकावा, भक्त त्या योग्यतेचा असला पाहिजे. संत म्हणायचं कोणाला? तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, जानता है विठ्ठली, जानता है तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. थोडासा आवाज कडक करा. मोकळा मोकळा द्या आवाज. मोकळा द्या. पटांगण आहे चांगलं, छान साऊंड सिस्टीम छान आहे. पुन्हा करा करा, देव तुमचं चांगलं करीन राजे हो. सगळ्यांना आवाज छान द्या. संत त्यांना म्हणायचंय ज्यांचं जीवन तशा लोकांचं देव जगाचा मालक काम ऐकत असतो. वाक्य लक्षात ठेवा सज्जनांनो. एका व्यक्तीची शंका होती, महाराज मी गरीब आहे, माझं देव काम ऐकल का? त्याला गरिबी श्रीमंतीचा काही संबंध नाही.
कारण गरिबी श्रीमंतीचा संबंध याच्याकरता नाही की त्याला पैशाची गरजच नाही ना, फक्त श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घालायचं काम आहे. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, क्या बात आहे? भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, ओ भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी मला नेघे जगजेती, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, ओ भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, पायी घाला मिठी मला नेघे जगजेती, खांदावा हे आपुल्या, खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजिटी, भावा एकासाठी खांदा वाह्या फुल्या. पैसे घेत नाही ते, पैशाची त्याला गरज नाही. का गरज नाही माहितीये का? पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. क्या बात है. पैसा कोणाच्या ताब्यात आहे? लक्ष्मीच्या. आणि लक्ष्मी कोणाची पत्नी आहे? पंढरपुरातल्या मालकाची. मग बायको जवळचे पैसे कोणाला असतात? इथे बसलेल्या ज्यांची ज्यांची लग्न झालेत, मी पण त्याच्यात आलो, सगळ्यांच्या बायका पैसे चोरीत आहेत. कोणाचे? नवऱ्याचे. एक जण म्हणला माझी बायको चोरीतच नाही, नोटा बदलल्यावर कळालं. कोणाकडे बदलायला देईल पैसे ती? प्रत्येकाची बायको पैसे चोरती. कोणाचे? नवऱ्याचे. कशा करता? आडी अडचणीला भाजी घ्यायची असेल, काही घ्यायची असेल, मालक जर कुठे गेले असतील, लेकराला पेन्सिल द्यायची असेल, पेन द्यायची असेल, वही द्यायची असेल, एखादं पुस्तक असेल, दप्तर फाटला असेल, बऱ्यापैकी मावल्यांना कामं असतील. सगळ्यांच्याच बायका मालकांचे पैसे 10 रुपये लागत असतील तर 20 रुपये मागून घेतात. म्हणजे एखादी गोष्ट शिल्लक सांगून घेणं हे चोरणच म्हणावं लागेल ना काळे बुवा. पण अडचणीत कोणाला देतात? मालकाला. नवऱ्याला. लाखात एखादी येडपट असती ती भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय समजायचं. अशी एखादी असती. एखादी. तिघी जणी दिसायलेत मला इथं. उभे राहा तुम्ही तिघी जणी. तुम्ही नवऱ्याचे पैसे चोरून भावाला देतात तिघी, पुन्हा मागच्या बी 4 जणी. लगेच लक्षात आल्या. पटकन उभा राहा, मी नाव घेणार आहे. नाही घाम पुसूत नका, उभ्याच राहा तुम्ही, मागं बघूत नका. तुम्हीच 7 जणी. तुम्हीच मरायची काल्याच्या आधीच्या एखादी. जाऊ दे, एवढ्यावर माफ करतो. असे नवऱ्याचे पैसे चोरून नवऱ्यालाच देत जा, भावाकडे देत जाऊ नका. हे बेस कमी करायचा. विठाला विठाला एकही नाही तशी, पण त्या घाबरल्या होत्या. कसं खराब केलं रे आवाज. माईक बेस आहे काय? विठाला विठाला चांगलं झाल्यावर तिथं हात गेलाच नाही पाहिजे माणसाचा. मला वाटते बैल चांगला चालला ना, आसूड कशाला हाणायचा. त्याच्यामुळे ते ऊर फाटून घेत, मग ते सोयाबीन निघत बघा. त्याच्यामुळं विठाला विठाला. महाराज पैशाची मालकीन लक्ष्मी आई साहेब आहेत. आवाज मोकळा आहे ना, आवाज वाढायला माईक. आणि मग जगाच्या मालकालाच ती पैसे. अहो आतापर्यंत चांगलं होतं. आपण त्यांना म्हणलोत ना तुमची साऊंड सिस्टीम चांगली आहे. असं होतं कधी कधी. म्हणून देवाला पैशाची गरज नाही, त्याला फक्त भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची. देवा कारणे भाव तस्मात, त्याला काय लागत नाही दुसरं. मग श्रद्धेनं प्रेमानं त्याचं चिंतन केलं, तो भाव जर एकवटला तर आपलं काम ऐकत आहे. ते पैसे घेत नाही आणि काम फुकट करत नाही. जगाचा मालक भक्तांनी हाक मारल्याच्या नंतर पैसे घेत नाही, पण कामही फुकट करत नाही. याचा अर्थ असा आहे की त्याला त्या मधल्या गोष्टी म्हणजे त्याला भाव लागतो. भाव, प्रेम लागते. भाव या शब्दाचा अर्थ पैशाचा भाव नाही, प्रेम. प्रेम गोड जर सात्विक भाव असेल तर आपल्या भक्ताचं काम करतो. असे कितीतरी भक्तांची व्याधी आहे. तुम्ही जेवढा आशीर्वाद गिरगावच्या बाळूला देताल तितके 2-4 प्रकरणं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेल.
पांचाळ नरेशाची कन्या, राजा द्रुपदाची कन्या. तिच्या वडिलाला पांचाळ नरेश म्हणायचे. तिच्याच वडिलांचं पुन्हा एक नाव आहे द्रुपद राजा. खरा द्रुपद राजा नाव होतं. आणि या राजा द्रुपदाची कन्या द्रौपदी. लाईट गेली असेल ना? असू द्या असू द्या, काही गप्पक बोलू नका आता. विठाला विठाला काही तांत्रिक अडचण असतात, कमी अधिक होत असते, चलत राहत आहे. आपल्याला एवढे लाईट आहेत, माईक चालू आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, चलत राहते. राजा द्रौपदाची कन्या धर्मनिरपेक्ष, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन, सगळ्या सर्व सोप्या भाषेत सांगतो, वारकरी पांडवांना देण्यात आली. पांडव वारकरी होते बरं बापू, वारकरी होते. पांडव वारकरी या शब्दाचा अर्थ भजन करणारा, आणि पांडव भजन करत होते. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव पांडव भजन करत होते. आणि भजन करणाऱ्या सात्विक नामधारक पांडवांची धर्मपत्नी द्रौपदी होती. या पवित्र द्रौपदीवर एके दिवशी फार मोठा एक संकटाचा वर्षाव झाला. रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी चुकीचा निर्णय घेतला आणि या पवित्र द्रौपदीला वस्त्रहरण करण्यासाठी सभेमध्ये आणलं. हा केसर शिवडी सांगतोय, सभेत आणलं. राजे हो, किती सात्विक होती द्रौपदी. द्रौपदीच्या पायाचं वर्णन, सात्विक सदाचारी पतिव्रता स्त्रीच्या पायाचं वर्णन करत असताना मालकांनी एक शब्द खर्च केला, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. सात्विक सदाचारी पुण्यशील पतिव्रता पावन स्त्री, तिच्या पायाचं दर्शन झाल्याच्या नंतर माणूस उपाशी राहत नाही. इतकी तिची कृपा आहे, एवढी तिची कृपा आहे. अहो 60,000 शिष्यासह दुर्वासाला जंगलात जेवण मिळावा, हे द्रौपदीच्या पायाचा प्रताप होता. द्रौपदीच्या पायाचा प्रताप. माईंनो, तुम्ही इतक्या मोठ्या आहात, फार मोठ्या आहात, फार मोठ्या आहात, तुम्ही खूप मोठ्या आहात. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? तुझ्या घरी तुम्हाला बशीलच मी एक एवढं काळं पाणी पिलं तुझ्याकडं अद्रक टाकून, पण हे पाणी तू जरी मला आणून दिलं असेल, पण तुझ्या घरातली आई सात्विक होती म्हणून त्या माऊलीनं करून दिलंय. तरुणांनो, घरी त्याच माणसानं कोणाला तरी अपरिचित व्यक्तीला न्यावा ज्याच्या घरातल्या बायका सात्विक येतात. जी बाई आदराने स्वयंपाक करू शकते काळे बुवा, त्यानंच एखाद्या वारकऱ्याला घरी न्यावा, त्यानंच एखाद्या पाहुण्याला घरी न्यावा. ज्या घरची बाई आदरानं स्वयंपाक करणार नाही
त्या माणसानं मुकाट्या दुसऱ्याच्या सप्त्यात जेवलं पाहिजे. हा, त्यानं आपलं. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले, विठाला विठाला सात्विक होती द्रौपदी. द्रौपदीवर फार घाणेरडा प्रसंग आला. भर सभेत द्रौपदी उभी आहे. विश्वाच्या मालकाला हाक मारली, कोठे गुंतलाशी बारके छराया. देवा धाव रे धाव देवा. 5 पती बसलेले आहेत बाजूला. 78 लोकांची रांग आहे बाजूला. त्या 78 लोकांमध्ये द्वापार युगातल्या भारतीय युद्धातले 4 शुह होते. त्या 78 लोकांच्या रांगेत 4 शुह होते. 4 शुह. त्याच्यातला एक शुह आहे भीष्माचार्य. सामान्य महात्मा आहे. भीष्माचार्य खाली मान घालून होते. चोवीस नालायकापैकी एक नालायक होता. द्वापार युगातल्या भारतीय युद्धामध्ये 24 हरामखोर होते. माझ्या भाषेत सांगू, 24 भडवे होते, बुजदिल होते, नालायक होते, हरामखोर होते. त्याच्यापैकी एक शकुन्या होता. त्याचं नाव शकुनी आहे. गांधार देशाचा राजा. बहिणीच्या पोरायचं वाटोळं करण्यासाठी बहिणीच्या घरचे तुकडे मोडीत होता. चुकीच्या पाहुण्याला जास्त दिवस राहू द्यायचं नाही. जो पाहुणा आपलं वाईट करतो का, त्या पाहुण्याला लवकर म्हणलं पाहिजे तू काळ कर, नाही तर घरच्या पैशानं गाडी करून द्यायची आणि त्याच्या घरी नेऊन घालायचा. चुकीचे पाहुणे ठेवायचे नाही. रावणानं सख्खी बहीण, एका प्रकारची लंका छोट्या छोट्या भरपूर होत्या. पटलंका आधी करून लंका होत्या. प्रदीप बुवा, मुख्य एक लंका होती ती अंका, पण बाकीची पडलंका वगैरे वगैरे अशा छोट्या छोट्या नगऱ्या होत्या. एका नगरीचं स्वराज्य त्याच्या बहिणीला होतं. तरी पण त्याची बहीण रावणाची नवरा घरचं खात होता आणि ही भावाच्या घरचं खात होती. रावणाचं वाजिलं कोण माहितीये का? सख्या बहिणीनं. आरोप करू नका रामचंद्रावर, आरोप करू नका मारुतीरायावर, आरोप करू नका वानरावर. रावणाचं वाजविणारे रावणाच्या घरातलेच 2 लोक होते. एक त्याचा भाऊ बिभीषण आणि एक त्याची बहीण, काय नाव सांगता येईल तिचं? शूर्पणखा. हिनं सीता आणायला लावली म्हणून रावणाचं वाजलंय. तेव्हापासून एक गाणं बारकाल्या पोरायला शिकितेत, दादा मला एक वहिनी आण. हे शिकणाऱ्याला हाणायला पाहिजे. असले गाणे इतक्या बारकाल्या लेकराला कशाला शिकवायचे रे? कशाला वहिनी आणायची? त्याला मिशाचा पत्ता नाही अजून. आणि त्याला वहिनी ज्यायला मिशा आल्या ताराव आणि त्यालाच भेटनच. ते बायडाटी टाकू टाकू बेजार येत. इतकुल्या चिमुकलेला कुठं वहिनी भेटन? हा, इतक्या रिकाम्या आहेत का वहिन्या भेटायला? हा, काही आगावपणा. कौरवाला मारलं कृष्णानं नाही, पांडवांनी नाही, सख्या मामानं. आणि हा नालायक मामा दुर्योधनाच्या मांडीच्या बाजूला बसला होता. त्याचं नाव होतं शकुन्या. शकुनी म्हणत नाही मी त्याला, शकुन्या. त्याचा पाहुणा एक तुमच्या गावात. मग काय भीती नाही, नाहीत माझ्या गाडी दगड हाणायचा. हरामखोर शकुन्या. त्याच्या एका मांडीला दुर्योधन आणि एका मांडीला दुःशासन होता. शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं, भाषे बुवा, मानहानी केल्याशिवाय स्वराज्य भेटत नाही, वस्त्रहरण करा. दुर्योधनानं सांगितलं, मामाश्री, मोठी भाऊजाई आई समान असते. दुर्योधन इतका पागल नव्हता. पागल लोकांच्या सानिध्यात गेल्यावर माणूस पागल होत असते तरुणांनो. म्हणून चुकीच्या लोकांसोबत जायचं नाही. माणूस चुकीच्या माणसासोबत गेला की त्याचं वाईट झालंच समजायचं. बैसता चोरा पाशी तैसीच होय बुद्धी, देखता चित्ते मनदा, देखता चित्ते मनदा. बैसता चोरा पाशी तैसीच होय बुद्धी, देखता चित्ते मनदा, देखता चित्ते मनदा.
जशा वृत्तीच्या माणसासोबत बसताल तशी तुमची वृत्ती होईल. सात्विकाच्या सोबत बसलात वृत्ती सात्विक होत असते. संगती ज्याची करताल तशी. तुम्हाला एक सोपा उदाहरण सांगतो, कळेल, रुचेल, पचेल, झेपेल. मी काय अडचणीत हात घालीत नाही, इचून निघत असते. येईल मला संस्कृत पाठ आहे, मला श्लोक पाठ आहेत. पाठ म्हणजे ज्ञानोबा आहे, तुकोबारायची कृपा आहे, ग्रंथाची कृपा आहे, याच्याकरता पाठ होते. एक सामान्य तुम्ही शेतात रात्र राब राबणारी माणसा, तुम्हाला कशाला गिवारणं भाषा सांगू, मी साध्या भाषेत सांगतोय. एका बाईनं 5-5 रुपयाच्या 2 बरण्या घेतल्या प्लॅस्टिकच्या. संगतीचा परिणाम सांगतो. 5-5 रुपयाच्या प्लॅस्टिकच्या 2 बरण्या घेतल्या. त्या बरणीमध्ये किलो माल बसत होता. दोन्ही 5-5 रुपयाच्या. देवाची यात्रा असेल किंवा ती माहूरला गेली असेल, जगदंबेची यात्रा असेल, त्या यात्रेतून त्या माऊलीनं 5-5 रुपयाच्या 2 बरण्या आणल्या. दोन्ही बरण्यामध्ये 1-1 किलो माल बसत होता. संगतीची ताकद बघा. एका बरणीत तिने मीठ टाकलं किलोभर, आणि एका बरणीत गावरान तूप टाकलं किलोभर. एका बरणीत काय टाकलं? मीठ. एका बरणीत काय टाकलं? तूप. बरण्याची किंमत दोन्हीची किती? 5-5 रुपये. मिठाची किंमत 20 रुपये. 20 आणि 5 25. बरणीची किंमत काय झाली मिठाचं? 25. तूप काय किलो? 600. जाऊ द्या जास्त, 600. मिठाचे आपलं बरणीचे 5. एका बरणीची किंमत 605 रुपये आणि एका बरणीची किंमत 25 रुपये. बरण्या दोन्ही 5-5 रुपयाच्या. परिणाम कशाचा आहे? संगतीचा. जिनं मिठाची संगत केली तिला किंमत किती झाली? 20 न वाढली. आणि जिनं तुपाची संगत केली तिची किंमत कितीने वाढली? 600 न वाढली. जागा सुद्धा बघा. तुपाची बरणी कुठं ठुत असते? कपाटात. कपाटात. जिथं मांजरा जातात तिथं नाही ना? नाही. जिथं लेकरं सांडितेत तिथं नाही. कुठं ठेवतात बरणी? कपाटात. ज्या दिवशी पुरणपोळी केली, ज्या दिवशी वरण भात केला, ज्या दिवशी काही असं शेवायचा भात केला, त्या दिवशी बरणी काढायची आणि सगळ्याच्या पात्रावर तूप टाकायचं. पुन्हा बरणी तिथं नेऊन ठेवायची. मिठाची बरणी कुठं असती? गॅसपाशी नाही तर चुलीपाशी. शेकानच पॅरलीच झाला. थोत्तर वाकलं, बुड वाकलं. ती बरणी बुडातून वाकली, कमरात वाकली. कुठं झाली? मग कुठं बसली मिठावली बरणी? चुलीपाशी. संगत किती पान विचित्र. संगतीचा परिणाम आहे. तुपाची संगत केल्यावर किंमत बी वाढली आणि जागा पण कपाटात भेटली. आता मला असं वाटतंय चांगल्याची संगत झाल्यावर सोडायची नाही. संगत चांगल्याची भेटली ना, सोडायची नाही. तूप संपल्यावर बरणी रान्नाच्या वाट्यावर आली. तूप संपल्यावर बरणी कुठं आली? रान्नाच्या वाट्यावर. दिवाळीला भरपूर पोरं असल्यामुळे डबे कमी पडले. नातू आले, सगळ्या बहिणी वगैरे आल्या, डबे कमी पडले. याच बरणीला 2 छिद्र पाडले, दोरी लावली. बरणी कुठं गेली? ह्याच रोडला. आता गाडी आली ह्याच रोडला. सप्त्यामुळे आता बसत नसेल कोणी. मला इतकं कळत माझ्या गोळ्या संपल्यात का काय. ह्याच रोडला ती बरणी आली. या बा संगत चांगल्याची केली मग कपाट भेटलं, आणि चांगल्याची संगत सोड्या बरणी गाव खराला आली. कळाला ना शब्द? मग संगतीचा परिणाम आहे. दुर्योधन वाईट नव्हता हो राजे हो. दुर्योधन 3 लोकांना खराब केला. उपलोक सांगत गेले तर 19 आहेत, पण मुख्य 3 लोकांना दुर्योधनाला नासून टाकलं. त्याचा एक इतका नालायक मेवना होता, त्याचं नाव होतं जयद्रथ. हलकट होता जयद्रथ. आणि 3 पैकी अजून एक नाव सांगतो. त्याचा सख्खा मामा होता शकुन्या. तिसरा घरी गेल्यावर पहा गुत्त नाही घेतलं. आणि दुसरी गोष्ट अभिमान बी नाही. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळं एक गोळी सकाळी खा, एक दुपारा खा, एक संध्याकाळी खा, असं डॉक्टर सांगत असते. विठाला गरज आहे काळाची. तुम्ही चांगल्या मार्गी लागलात तरुणांनो. आध्यात्मिक क्षेत्रात तुमची वर्णी आहे. गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व काही माणसं आध्यात्मिक क्षेत्रात आहेत. शेवटी तरुणांचा जास्त व्यासंग परमार्थाकडे आहे. आणि म्हाताऱ्या माणसाला एक विनंती करतो, मला बोलिले याच्याकरता मी तरुणांना चोंभाळतोय, मुळीच नाही राजे हो, मुळीच नाही. मी फक्त चांगल्यांना चोंभाळतोय, इतकं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मला जर पाहायचंच असेल तर एखाद्याने या ना, काळे महाराजही सांगतील तुम्हाला. मला काही चोंभाळायची गरज पंढरपुरातल्या मालकानं ठुली नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तरुणांनी आमंत्रित केलं म्हणून महाराज चोंभाळीत असतील, तर तुमच्या गावातल्या एखाद्या व्यक्तीनं जर मला 2 कोटी रुपये दिले, येरी म्हणायलो मी, तुमच्या गावातल्या एखाद्या माणसानं चोपदार 2 कोटी रुपये जर मला दिले आणि जाताना महागावमध्ये मला अटॅक येऊन जर मी मेलो, तर माझं पोरग 2 कोटी अंगावर टाकून फुकून देईन का मला? नाही. माझ्या काय कामाचे ते 2 कोटी? तुम्हाला चोंभाळल्यानं माझं बरं होईन का? माझं बरं करणारा
पंढरपुरातला मालक आहे. वा. मी याच्याकरता तुम्हाला चोंबाळतोय, ही तरुण परमार्थात उतरली. रे ह्या 21 पोरांना नोकऱ्या लागल्यात, तरी या जन्मभूमीला, या मायभूमीला, या ग्रामदेवतेला, ह्या मातीशी त्यांची नाळ जुटलेली आहे. त्यांच्या सानिध्यात खूप ज्येष्ठ तरुण आहेत. ह्या सर्व तरुणांना आनंद आहे आणि म्हाताऱ्या माणसांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. आपले लेकरं चांगल्या कामात पडले की घरच्या लोकांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. अरे पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. क्या बात है. पिता सुखावत जाय. पिता सुखावत जाय. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. पिता सुखावत जाय. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. आपले लेकरं चांगले काम करीत असतील, आनंद वाटला पाहिजे. हो, आनंद वाटला पाहिजे. आमच्या गावातला एखादा माणूस जर कुठं लग्न करायला गेला, कुठले आहेत तुम्ही? गिरगावचे आहेत. बाळू महाराजांच्या गावचे. गाव माझं आहे का ते? माझं आहे गाव ते? नाही, गावातल्या सगळ्या लोकांचे. बाळू महाराज गिरगावकरांच्या गावचे तुम्ही? हो. मग त्यांनी मला भेटल्यावर सांगावं, महाराज ती माणसं कौतुक करत होते. ठीक आहे, मला काय चला आनंदच वाटतो. पण तेच जर माझ्या आईला म्हणले तर माझ्या आईचं अंतःकरण भरून येते. माझ्या लेकराला कुठपर्यंत लोक नवसतात. मग विचार करा, माझ्या आईपाशी एखाद्यानं जर माझं कौतुक केलं तर तिला आनंद होतोय. तुम्हाला तुमच्या लेकराचा आनंद वाटला पाहिजे की आपले लेकरं परमार्थात आहेत, आपले लेकरं सात्विक कामात आहेत. राजे हो, असे काहीचे लेकरं आहेत वाढदिवसाच्या दिवशी घरातली खाची ज्वारी इकून वाढदिवस साजरे करायलेत. असे काही भंगिरे लेकरं आहेत काही. त्याच्यापेक्षा तुमचे लेकरं कोटीपटीनं चांगले आहेत. लायकी नसताना रात्री 11 वाजता 25 हजाराचे फटाके उडवायचे. रातच्या 11 12 वाजता मोटरसायकलच्या सीटवर केक ठेवून कापायचा, सगळ्याच्या तोंडाला लावायचा, कपडे घाण करायचे. अशी विचित्र पोरं आहेत काहीला. तुमचे लेकरं आध्यात्मिक क्षेत्रात पडलेत, याचा आनंद अंतःकरणात ठेवा. हे मोठे होतील का सांगणार नाही मी, पण तुम्ही कमवलेल्या संपत्त्या इकणार नाहीत इतकी मात्र खात्री देतो. कारण त्याला मोठं करायची माझी काय पात्रता आहे, माझी काय हिंमत आहे जयस्वालजी. पण सात्विक मुलगा जन्माला आल्याच्या नंतर आहे त्या बापाची संपत्ती सांभाळतो आणि त्याच्यावर आपलं घर सात्विकपणा सांभाळतो. हे म्हाताऱ्या माणसांना याचा आनंद वाटला पाहिजे, याचा गौरव वाटला पाहिजे. विठाला विठाला विठाला. चला, संगतीमुळे सांगितलं मी तरुणांचं, संगतीमुळे सांगितलं की दुर्योधन राजाचा पुत्र आहे, पण संगतीमुळे वाईट झाला. तुम्ही चांगल्या संगतीत आहेत, तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आहात, तुम्ही परमार्थिक क्षेत्रात आहात, धर्मनिरपेक्ष धर्माचं काम करता, याच्याकरता तुम्हाला चोंबाळतोय. दुर्योधन चुकला राजे हो. आणि दुर्योधनानं दुःशासन नावाच्या व्यक्तीला सांगितलं मामाचं ऐकून. मामा किती हरामखोर होता त्याचं सांगू तुम्हाला. मामानं सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायचं शिकलं. हे लुडो नावाचा खेळ आहे ना, लुडो, हे शकुन्यानं काढला होता. आणि या लुडो नावाच्या खेळामुळे कौरव सगळे संपले हो, सगळे संपले. पांडवायला त्रास द्याला भजन करणाऱ्या ह्याच्याकरता संपली, मामानं संपली. हो, त्याचं कारण सांगतो. दुर्योधनानं पाण्यातलं पण डाव खेळता खेळता मामाचे 4 पोरं पाण्यात मारले होते. म्हणून मामानं विचार केला, गुरुजी एकही बहिणीचं पोरग शिल्लक राहू द्यायचं नाही, एक बी नाही. घरावर तुळशीपत्र ठुलं आणि बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला लावले. असा मामा काय करायचा घरी. आमच्या इथला एक पाहुणा जाईच ना एक पाहुणा आमच्या इथं. मग आमच्या घरचे सगळे मला म्हणले, घरचे म्हणजे कोण, माझी आई एक, माझी मंडळी म्हणजे माझी पत्नी आणि लेकरं 2 शाळेत आहेत लेकरं. म्हणले पाहुणा उपद्रवीचे बाबा, तंबाखू खाऊन कुठं बी थुकायला आहे.
बिडे ओढून कुठे भितडाला बिडी इज व्हायलाय, ते कलर जळावं लागला ना त्याने बिडी. अहो इतके हलकट लोक येत. आता ही खुर्ची लाकडी द्या सोडून, बऱ्यापैकी ऑफिसमध्ये प्लॅस्टिकच्या खुर्च्या असतात फायबरच्या, तर नालायक लोक बिड्या त्या प्लॅस्टिकच्या खुर्चीला इजून तिला सुद्धा गंध लावायलेत काळा. म्हणजे त्या सिगारेटनं बिडीनं तिला टिपका पडतो ना. हो, बऱ्यापैकी मी ऑफिसमधल्या बिड्या त्या काही काही याच्यामध्ये त्या खुर्च्याला असे टिपके पडलेत. इतकी लोक पागल येतो येडगळ, हाकलीच नाही ती यायला काय व्यसन करावं ना, त्याला काही ज्ञानच नाही ना. असंच काल्याचं कीर्तन होतं आणि जागर होता माझ्याकडे. मी मुक्काम करत नाही कुठं शक्यतो, पण मला ते जागर असल्यामुळं ते म्हणले महाराज ही खोली इथं झोपा तुम्ही. गावाच्या कडेला होती, 5-6 खणाची खोली होती चांगली मस्त. मातीचं घर पाहायला भेटलं मला, छान वाटलं. हो, जुन्यावर प्रेम करा राजे, हो जुन्यावर प्रेम करा. मला सांगितलं त्या पाटलांकडं सुद्धा जुनी भांडे येतं, खूप जुनं खळच. आपल्याला कोरोनानं जुनं शिकिले, क्या बात आहे. जुनं शिकिले राजे हो. 1,14,00,000 गाडीमध्ये खापराची बिस्लरी पाहिली मी त्याला विचारलं तुमची 1,14,00,000 गाडी? नाही महाराज, आता प्लॅस्टिकमधलं पाणी पित नाही बाबा, वाचलो कोरोनामधून. आता आपलं जुनंच खायला शिकायचं. हो, स्वतःच्या प्लॉटमध्ये गाई म्हशीचं शेण टाकून भाजीपाला पिकवतोय, तेच खातोय. आपण तर किती पुण्यवान आहात, आपण किती नशीबवान आहोत. आपल्याला देशी गाईचं दूध खायला भेटते, आपल्याला आपल्या शेतातला भाजीपाला खायला भेटतोय. आपलं खाचं शिका. हो, 20 दिवसापूर्वी शिजून ठेवलेले आलू त्या वड्यात घालून ते नका चमच्यानं बुडून खात जाऊ. हो, माणसं येत आपण आपलं खाचं शिका, ताकद वाढेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आपल्याकडं. हे याच्याकरता आपलं खाचं शिका. काय व्यसनी माणसं नालायक असतात, व्यसन करू नका रे राजे हो. तरुणांनो, कोणी जर गुटखा खाता असेल तर आजच्या सप्त्यात सोडून द्या गुटखा. इथं बसलेल्या बायकांना सांगतो, तंबाखू सोडा ना तुम्ही. हा, काय सोनं होतं का तंबाखू थुकल्यावर? सोडा ना तंबाखू. हा, ते तंबाखू खाता नातवाचा मुका घेता, त्याला चक्रा येतात ना त्या नातवाला. इतका घाणेरडा वास त्या तंबाखूचा. आमची 90,000ची मसड मेली काळे महाराजाला माहिती आहे. 90,000ची मसड मेली गुरुजी आमची. एका बाई संध्याकाळी तंबाखू खायची आणि उठल्यावर थुकायची. रात्रभर तिच्या तोंडात तंबाखू. किती वास घाण येत होता. आणि ती आमच्या कोठ्यात गेली म्हशीचं शेण काढा आणायला. सडा टाकायचा होता, पाडवा होता, आणि एकच दिवशी सडा टाकीत होती. शेण आणायला गेली, म्हशीनं असं मागं पाहिलं, हिनं जांभळी दिल्या, हिच्या तोंडाचा वास गेला. मसड कायमची आटली, कायमची आटली. हो, 90,000ची मसड मला 39,000ला विकावं लागली. तुरी इकून मसड घेतली होती म्या. डॉक्टरला विचारलं, या म्हशीनं पाना काऊन चोरला? ते म्हणले तंबाखूच्या वासानं म्हशीला चक्कर आली. मग मसड जर आमची 90,000ची आटती, तर चिमुकल्या लेकराच्या तोंडाचा मुका घेतल्यावर त्याला किती चक्रा येत्या. जर लाजाव ना तंबाखू खाणार नाही ना. हा, सोडा ना तंबाखू, सोडा ना. कशाला सप्ताह करायचा तुम्ही? तुमचं काय नुकसान होईल, पट्ट्या भरून देईल. तंबाखू सोडा बायकांनी. चपला सगळं पाया पडतो तुमच्या. तर सप्ताह कारणी लागलाय. नाही तर काय करायचो सप्ते करून? महाराज बोलवायचे, त्याला खपक्या पाकिट द्यायचे. तुम्ही असेच उसातले डुकर. तुम्ही काय घ्याले आमच्याकडून? तुम्ही कष्टाचा पैसा कमवायचा, आमच्या डोंबल्यावर घालायचा, आणि तुम्ही काहीच नाही घ्यायचं. दरवर्षी सप्त्यात 5 पोरं माळकरी झाले पाहिजे. दरवर्षी 25 बायकांना तंबाखू सोडली पाहिजे. 10-5 माणसाने बिड्या सोडल्या पाहिजे. लई बिड्या वाढणार येडगळ हो. त्या बैठकीत मला झोपायला दिलं. एक म्हातारं सोबती, हे कोणीच नव्हती त्या दिवशी माझ्यासोबत. एक म्हातारं सोबती. त्यावेळेला माझं वय म्हणजे वय थोडं कमीच होतं, आता काही जास्त नाही. धोत्रामुळं म्हातारा दिसतो. हो, 42 म्हणजे काय लय वय थोडंच आहे. धोत्रामुळं म्हातारा दिसतो, पण धोत्रामुळंच चांगलं आहे हे बी लक्षात ठेवा. हो, कंडक्टर मला एक दिवशी चिल्लर देईनं गेलं. 50ची नोट होती आणि 7 रुपये तिकीट होतं. काय कळतं का म्हणे तुम्हाला? 7 रुपये तिकीट आणि 50 रुपयाची नोट देतात. एका पोराच्या हातात मी 50 रुपये दिले. मी म्हणलं 7 रुपये तू तिकीट काढ मग काढ. शाळेत चाललं होतं ते. बरं भया तुला उतरल्यावर चिल्लर देतो, पॅन्ट असल्यामुळं. तर मग ते पोरग चिल्लर म्हणलं नाही यायच्याकडे द्या. यायच्याकडे कशाला देऊ? मी म्हणलं माझेच 50 होते ते मलाच दे.
मी आरोतुरच बोललो त्या कंडक्टरला. त्याला म्हणलं का रे तुला धोत्रावाल्याची ॲलर्जी आहे का, तू यासारखी विशिक मी अवताल झोपीन. तू धोत्रावाल्याला काऊन येड्यावानी पॅन्टीवाल्याला चिल्लर दिली आणि धोत्रावाल्याला येड्यावानी समजितो. अरे धोत्रावाल्याचं नोटावर चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही. क्या बात आहे. आणि तू धोत्रावाल्याला येड्यात काढितोय. अहो धोत्रावाल्यानंच जमिनी सांभाळल्यात म्हणून तुम्ही खालात. क्या बात. या धोत्रावाल्यानं जमिनी इकून जर म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना तर तुम्हाला पुण्याला जावं लागलं असतं गाटर उपसायला. या धोत्रावाल्याची किंमत करा, त्याचा आदर करा, त्याच्यावर प्रेम करा धोत्रावाल्यावर. या टिकलेवाल्याला सांगतो सासायला जरा नीट सांभाळा. त्यानं तुमच्या सासऱ्याला मदत केल्यामुळे जमिनीन वाडे टिकून येत. हो तुमच्या सासूनं जर सासरा भयकीला असता तर तुमच्या नवऱ्याला भीक मागावं लागली असती. म्हणून म्हातारपणी मग सासू सासऱ्याला जीव घाला, नाही तर झोपीत भितड अंगाव पडन एखादीच्या. कशाला सप्ते करायचे. तो घरात माणसं जर नीट वागले तर सप्ता करण्याची लायकी आहे. आपण घरात जर नीट वागत नसतो त्याची परत्र पुष्टी काही. जे इथं नीट वागत नाही ते वरी जाण्याच्या लायकीचे आहेत का. घरात चांगलं वागत जा, रक्ताच्या नात्यावर प्रेम करा, मायबापाच्या पाया पडत जा. आमच्या पाया पडायची गरज नाही. जो मुलगा आई वडिलाचं दर्शन दिवसात एकदा घेतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. अभ्यास करून सांगतोय मास्तर. मला विचारणारे लय लोक येतं. सांग बाळ्या कशाच्या आधारावर बोलतू, हवा निघून जाईल चुकीचं बोलल्यावर. मायबापाचं दर्शन घेणाऱ्याला कोणाच्या पाया पडायची गरज नाही रे. इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतो, नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडणाऱ्या बाईनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. पण तुम्ही नवऱ्याला नीट बोलत नाही तर महाराजाला काजू टाकून दूध देतात. याच्यामुळे पाऊस पडत नाही. नवऱ्याला नीट बोलणं महाराजाला काजू टाकून दूध द्याली कोण सांगितलं तुला हे. आधी नवऱ्याला नीट बोलायचं मग महाराजाला दूध दी, चहा दी, कॉफी दी, काय त्याच्या मड्यावर टाकायचं तर टाक. पण तू नवऱ्याला नीट बोलणं नाही. चुका करायच्या नाही चुका करायच्या. अरे राजू घरातली वयस्कर माणसं आपल्यासाठी पांडुरंग येतं. घरातले ज्येष्ठ माणसं आपल्यासाठी शिवशंकर आहेत. घरातल्या ज्येष्ठ मावल्या आपल्यासाठी रेणुका माता येतात. घरातल्या लोकांवर प्रेम करा. फार काळाची गरज आहे राजू, काळाची गरज आहे. ते म्हातारं होतं त्याला बिडे वाढायचा नाद. एडपट म्हातारं. कीर्तन संपलं, बैठकीत गेल्या असंच गाऱ्याचे दिवस होते. मला म्हणला महाराज मला एक नाद आहे. म्हणलं कोणता. नाद. आणि दोघंच आम्ही बैठकीत. नाद. हो माझं 37-38 किलो वजन होतं त्यावेळेला. आता झालं मोठा मृदुंग माझा. आणि त्याचं वजन होतं 92 किलो. म्हणलं याला कोणता नाद आहे काय माहित हो. ते म्हणलं मला एक नाद आहे. आणि बरं दरुजाच्या तोंडाला त्याची बाज पळू न जाता येईन. खिडकीच्या तोंडाला महिन, दरुजाच्या तोंडाला त्याची. महाराज मला एक नाद आहे. मी तर गारव्यात घाम सुटला मला. अरे बापरे बेत होता त्याच्याजवळ. म्हणलं याला हाणायचा नाद आहे काय. हाणायचो 2-4 बेत किती. मी म्हणलं बाबा तुम्हाला कोणता नाद आहे. काय नाही बिडी वाढायचा. मी म्हणलं बाबा बिडीचं धुपन जरा ठसका खोकला येतो, घशाचा त्रास आहे मला. नाही महाराज ओढू द्या बाबा, मला बिडीशिवाय झोप येत नाही. त्यानं धर बिडी लाव दोऱ्याला, धर बिडी लाव दोऱ्याला 12 वाढ्या. त्याच्या धुपनानं त्याची छाती मोकळी झाली, मैगत झाली. अवघडच काम झालं. तितक्यात लाईन गेली. मग खिडकी उघडी, उपरनं फिरिलं. ते सर धुपन घराच्या बाहेर काढून दिलं आणि त्याच्या उशाला पुन्हा बिड्याचं बंडल होतं. ते उचललं आणि टेबलच्या ड्रॉपमध्ये टाकून दिलं. नेमकी दिवाळी झालेली होती. टेबलच्या ड्रॉपमध्ये टाकून दिलं. ते पहाट ते मठारं 4:45 वाजता उठलं. पाहू लागलं. मी बघू लागलो दिव्याचा प्रकाश होता, चिमणीचा दिवा लावलेला होता. म्हणलं काय चाललं बाबा. काय नाही म्हणे माझ्या बिड्याच गवसनत राव. 12 शिल्लक होत्या ना हो गवसत. म्हणलं बाबा पडू द्या ना. काय म्हणले महाराज तुमचा मग काय संबंध आहे का काय. तुम्ही काय आमच्या इथं पुन्हा येणार नाहीत. आणि जरी आले पुढच्या सप्त्याला तर मी काय तोहरक वाचत नाही. पण बिडीशिवाय मग सकाळचं काम होतच नाही. म्हणजे एवढा अमूल्य देह बिडीच्या ताब्यात घातला काय काय आराम करायनं. किती किमतीचा आहे देव. किडनी भेटल का इकत. शिकलेले पोरं आहेत तुम्ही. भेटती का किडनी इकत. डोळा भेटल का इकत. भेटल का हात इकत. पाय तुटला तर भेटल का इकत. किती अमूल्य किमतीचा देह रे. आणि बिडीच्या अधीन घातला. बाथरूम होत नाही बिडीशिवाय. ते म्हातारं म्हणलं महाराज मी तुमच्या आजोबासारखा आहे बापा, लागून येसन लागले. मी म्हणलं त्या टेबलाच्या ड्रॉपमध्ये ठेवलेल्यात घ्या.
नेमकीच दिवाळी झाल्यामुळं उरलेले फटाके त्याच्या नातवानं त्या ड्रॉपमध्ये ठेवते, त्या ड्रॉपमध्ये. आणि बिडी समजून यानं फटाका तोंडात धरला आणि चिमणी पेटलेलीच होती आणि पेटीला फटाका पेटणं थुत्तर फाटणं संगत झालं. म्हणजे नादात थुत्तर फाटलं, फटाका तोंडात घातला, इतकं कळणं. काय व्यसनी माणसं आहेत राजे हो. याच्यासाठी व्यसन करता का तुम्ही? कशाला करायच्या चुकीची गोष्टी. चला काय सांगत होतो, संगतीचा परिणाम. दुःशासन बाजूला होता, हरामखोर होता, मेहना होता तो दुःशासन, नाही जयद्रथ, जयद्रथ. आणि पलीकडच्या मांडीला दुःशासन होता. कोणीला करवस्त्र हरण. हात लावला पदराला, पवित्र स्त्री होती. राजे हो, गरीबाची स्त्री असो, श्रीमंताची असो, कोण्याही कुळातली असो, तिला आबरू सारखी आहे, तिला इज्जत सारखी आहे, तिला शरम सारखी आहे, तिला मर्यादा सारखी आहे. या विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला बापानं जिच्यासोबत लग्न लावून दिलंय ती जर सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक वयस्कर स्त्रीला माय समजा, कमी वयाच्या स्त्रीला बहीण समजा. याच्यासारखा परमार्थ जगात दुसरा कुठलाच नाही. क्या बात. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला आपण जर माय म्हणलं तर का आपलं बँक बॅलन्स जळतं का राजो. म्हणून परस्त्रीला माय समजे जा, जगदंबा समजे जा, दुर्गा समजे जा, सावित्री समजा, सीता समजा, पार्वती समजा, रुक्मिणी आईसाहेब समजा, लक्ष्मी समजा परस्त्रीला. महाराज या परस्त्रीच्या पदराला हात घातला. देवा धाव रे, धावत नव्हता. आठवण करून दिली. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, पैसे घेत नाही, काम फुकट करीत नाही. पाहिलं तिनं आपल्या पतीकडं, कोणी बोलत नव्हतं. 78 लोकांकडे बघितलं, सगळ्यांनी माना खाली घातल्या. 78 मधला एक नालायक वस्त्राला हात घालीत होता. काय भाऊ लांब होता, द्रुपद राजाचा मुलगा लांब होता, कोणाला हाक मारीन, हाका देवाला मारित होती. पण देव येत नव्हता. देवाला आठवण करून दिली. देवा माझ्या आबरूचं संरक्षण करण्यासाठी मी तुला हाक मारते आणि त्या हाकेला तू धावावा, याच्यात करता माझ्याकडे पुण्य. कुठलं पुण्य होतं पा. द्रौपदी ही पांचाळ नरेशाची कन्या, फुकट येत नाही देव. मला सांगा, जटायू करता बलिदान है, एका परस्त्री करता याच्याकरता धावलाय. शबरीचा त्याग आहे याच्याकरता धावलाय. द्रौपदीच्या वस्त्रहरणा करता जगाचा मालक वस्त्राच्या रूपात आला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झालंय माऊली. पांडुरंगे येऊ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येऊ पांडुरंगे. भगवान परमात्मा माणसाच्या रूपात नाही आला, वस्त्राच्या रूपात आला. पण कधी आला माहितीये का? त्याला आठवण करून दिली. द्रौपदी वयाच्या फार कमी कालामध्ये चातुर्मासाच्या स्नानाकरता गंगेवर जात होती. तिची मैत्रीण होती सुप्रभा. काय नाव घोडे लक्षात ठेवा, सुप्रभा. नाव चांगले ठेवत जा मुलींचे, आपल्या पुराणातले ठेवत जा, वेद प्रणालीनं ठेवा, शास्त्र प्रणालीनं ठेवा, ऋषीमुनींच्या आदेशानुसार ठेवा. नावं चांगली ठेवली पाहिजे आपल्या लेकरांचे. सात्विक त्याच्या पाठीमागे एक गोडसा एक वलय निर्माण होते. या देशाची संस्कृती आहे फार गोडशी. सुप्रभा प्रधानाची कन्या आहे. सुप्रभा द्रौपदीची मैत्रीण आहे. जीवनात मित्र चांगला असला की काम साधत असते. जीवनात मैत्रीण चांगली लाभली की काम साधत असते. दास्यत्व केलं कांतिप्रियेनं, गांधारीचं, पण ब्रह्मज्ञान तिला ज्ञान होतं. वेदाचा तर उभा करायची, ब्रह्मज्ञानाचं झाड उभं करायची कांतिप्रिया. ही गांधारीची दाशी आहे. कोणतीची दाशी सांगता येईल कोणाला? गायनिक होती. पृथ्वीवर जितके देश होते, एकाही देशामध्ये कुंतीच्या दाशी इतकी डिलिव्हरी तज्ञ, प्रसूती तज्ञ, बाळातपणातली तज्ञ, गायनिक एकाही देशात तिच्या दाशीसारखी कोणीच नव्हती. सांगता येईल का नाव? किती भागवत ऐकलेत आतापर्यंत? किती रामायण ऐकलेत? सांगता येईल नाव तिचं? काय होतं त्या दाशीचं? राहू द्या, घरी गेल्यावर मोबाईल इचका, पाहता येईल तुम्हाला. विठाला पुन्हा एखादा म्हणीन यालाच येत नव्हतं, तिचं नाव होतं धात्री. धात्री नाव होतं तिचं, धात्री. काय सुंदर नाव आहे, लक्षात ठेवा. कांतिप्रिया, धात्री, सुप्रभा. काय वजनदार नाव आहेत, काय भारदस्त नाव आहेत.
आणि सुप्रभा आणि द्रौपदी स्नानाकरता गेल्या. स्नान आटपलं. चातुर्मासाचं स्नान गंगेवर करत होत्या. लवकर गेल्या अंधारात. सूर्याच्या प्रकाशात उघड्यावर बाईनं स्नान करू नये. आपलं पवित्र शरीराचं दर्शन कोणाला होऊ नये. या भारतातल्या स्त्रीनं जपलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, 2 गोष्टी झाकलेल्या असावा. कोटीनं पैसा असावा तरुणांना आपल्याकडं, कोटीनं असावा, पण आतल्या खिशात ठेवले पाहिजे. 1,500 आहेत पण डायरीच्या पुढून ठेवाला. दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसला, ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, पडल्या 3 नोटा 500च्या. गेलं रिकामी पिशी घेऊन घरी बोंबलत. पप्याची माय म्हणली काय झालं? काय नाही, पैसे हरपले. ती म्हणली बाईला, मला नाही त्याला. ती म्हणली बाईला, अरे रोजदारीचे पैसे होते, मी लोकांचा कापूस खुरपिला रे, तो जरा आतल्या खिशात ठेवायचे होते ना. पैसे कोटीनं जरी असले तरी डायरीच्या पुढून ठेवायचे नाही. लक्ष्मी झाकलेली असावा. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पवित्र भारत देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. वा. या भारत देशातली स्त्री, कुमारिका, मुलगी जितका अंग झाकून घेईल तितकी तिची किंमत वाढत असते. तितकी तिची किंमत वाढत असते. वस्त्र परिपूर्ण असावा. गरज आहे काळाची माझ्या माईंनो, गरज आहे काळाची. बघा पुराणातले लोक, पुराणातल्या मावल्या बघा कशा होत्या, काय व्याप्ती होती त्यांच्या जीवनातली. चला, हे पाश्चिमात्य लोकांचे कपडे आपल्या मुलींना घालू देऊ नका. या पाश्चिमात्य लोकांनी आणलेली संस्कृती आपल्या लेकरांना घालू देऊ नका. ती नका घालू देऊ. विडंबने, आपल्या संस्कृतीचं विडंबने. नकोय, नका मातीत घालू. ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या देशाच्याच तुम्ही संपत्ती आहात. राजा गोपीचंदाच्या बायका रात्री झोपेतून जरी उठल्या तरी आपल्या पदर सावरत होत्या. हा वनवासात सीतेच्या पुढे अंगठी टाकली. पैठणचे मालक सांगतात, सीतेच्या पुढे मारुती रायनं अंगठी टाकल्याबरोबर त्या अंगठीत सोनं नाही पाहिलं, सोन्याची अंगठी नाही पाहिली, अंगठीत राम पाहिले आणि तेचा आचळू सरसावला. आणि सीतेचा पदराला हात जातोय. मालकाचा स्पर्श झालेली वस्तू पाहिल्याबरोबर पदराला हात जातोय. इतक्या पवित्र संस्कृतीतल्या तुम्ही आहात. फार मोठे आहात तुम्ही, फार मोठे आहात. 13 वर्षात शबरीला आंघोळ करताना कोणी पाहिलं नाही. 13 वर्षात शबरीला आंघोळ करताना कोणी पाहिलं नाही. म्हणून मतंगाच्या डोळ्यातून पाणी आलंय. काय माऊली आहे. या देशाची संस्कृती सांभाळणारी भिल्लाच्या कुळातली पोरगी आहे. लावरं चित्र सशा धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी आहे. या देशाची संस्कृती सांभाळणारी आहे. म्हणून 19 खुर्च्यापैकी गोलोकातली खुर्ची तिला भेटली. 19 खुर्च्यावर 18 पुरुष आहेत आणि एकच स्त्री बसली. ती शबरी बसली. फार विडंबन करत होते. ती म्हणली मी मनानं आले नाही. पुण्य कशाचं होतं? वागण्याचं पुण्य होतं. म्हणून शबरीला गोलोकातली खुर्ची प्राप्त झाली. इतक्या मोठ्या आहात माझ्या माईंनो तुम्ही, इतक्या मोठ्या आहात. तुम्ही सामान्य नाहीत. तुमच्यातली एक कनकाबाई नावाची स्त्री होऊन गेली 400 वर्षापूर्वी. कनकाबाई नावाची स्त्री होऊन गेली. कनकाबाई नावाची स्त्री. ही कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला ज्या वेळेला दर्शनाकरता गेली त्यावेळेला विटेवरच्या मालकाने तिला आई शब्द वापरला. कनकाई. बाईनं पाहिलं पुढं तर नवरा होता, मालक होते. मालक बायकोला कनका म्हणेल, आई कसा म्हणेल. आणि मागच्याला माझं नाव काय माहिती गुरुजी. 2-3 आवाज आले, कनकाई. मालकाने ऐकून सांगितलं, कनका तेच बोलतय. पाहिलं देवाकडे, प्रभू तुम्ही मला आई म्हणता? हो. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, कनकाई मागणं काहीतरी. ती बोलोबा महाराजांची पत्नी होती. ती बोलोबा आंबिलेंची पत्नी होती. हे आई मागणं काही. पण कनकाबाईनं सांगितलं, देवा मी वारकऱ्याच्या कुळातली कन्या आहे आणि मी अशा कुळातली सून आहे की आतापर्यंत 17 पिढ्यात तुला काही मागितलं नाही. तुलाच गरज असेल तर काहीतरी माग. विटेवरचा मालक खाली आला आणि पितांबराची वटी केली आणि कनकाबाईला भीक मागितली. माय 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही दुजा. या कनकाबाईच्या पोटात तुकोबराय जन्माला आले. याच्यात त्या तुम्ही आहात. कोण आहे सावित्री? काल संक्रांत होऊन गेली 15 तारखेला.
यमाला भाऊ मानलं आणि मालकाचा प्राण वापस आणला, त्या कुळातल्या तुम्ही आहात. कोण? अहिल्याबाई होळकर. एका पातशाहीनं मंदिरं पाळले शिवशंकराचे, शिवजींचे मंदिरं पाळले. ज्या बाईनं त्या बाईच्या काळात सत्तेमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला, ती देवी अहिल्याबाई होळकर तुमच्या हातले एक आहे, स्त्री आहे. एक तुमच्यातली. किती मोठ्या आहात माझ्या माईंनो तुम्ही. किती अधिकार आहे तुमचा. रत्नांना जन्म देण्याची ताकद तुमच्यात आहे. चला. स्नान आटपलं द्रौपदीचं सुप्रभेचं. घरून आणलेली पातळं नेसली, अंगावरची पात्र पिळून खांद्यावर टाकली. घराकडे निघत असताना रडण्याचा आवाज आला. वेळ संपला का काळे बुवा? रामकृष्णारी कधी सांगता? 8:30 ते 10:30 एवढं पूर्ण करतो. तुम्ही संग राहून मला झटका द्याले. एक पुढारी म्हणला मला त्या गावातल्यानं मतदान केलं नाही म्हणून मी पळडो. मी म्हणलं त्या गावाला नाव ठेवू नको, तू या संघचे फुटले म्हणून तू पळडा. संघचे माणसं फुटले कित पडत असते. आता तुम्ही घरचेच फुटले म्हणल्यावर कसं हो बाबा. विठाला विठाला एक विनंती करतो, 10-5 मिनिटं कीर्तन शिल्लक करतो, त्याबद्दल दुमत नाही. तरुणांना सहकार्य करा. मिळून बसा जा. तुम्हाला एक सांगू का, केवढाही श्रीमंतन किती मोठा जरी विद्वान मेला तर त्याला पेटील्यावर त्याच्या जवळ बसता का? त्याला पेटील्यावर जवळ बसता का? नाही. का बसत नाही? शेक लागतो. कीर्तनाचा वास, कीर्तनकाराचा वास आलाय का तुम्हाला शेक लागायलाय? जवळ बसा जा राजे हो, जवळ बसा जा. पोटतिडकीनं कीर्तनकार सांगते तो, का लांब बसायचं, मिळून बसा जा, जवळ बसा जा. माणसाच्या जवळ बसायचं शिका राजे हो. आपल्याला फुकून दिल्यावर बायको सुद्धा जवळ येत नाही. राती निराळी रांडा पोरे, पोरं पण जवळ येत नाहीत. हो, ते सुद्धा निघून जातात घरी. सोयरे धायरे हे सुद्धा निघून जातात. असं एकच ठिकाणे ते परमार्थ माणसं माणसाच्या जवळ बसतात राजे हो. म्हणून जवळ बसायचं शिका. विठाला विठाला मला काय, तुम्ही हे रान सोडून पलीकडे बसले तरी 2 घंटे बडबड करायचीच होती. काय ताण आहे का मला? काय संबंध आहे त्याला? जसं गाव भेटल तसं कीर्तन करीत असते. आणि पुन्हा सांगतो, स्टेज जरा जास्त उंच झालं, जितकं उंच झालं ना कीर्तनकाराला संवाद करायला जड जाते. हो, पुढं जर कधी करायचं असेल तर थोडं खुजं करायचं. मी बसून करतोय म्हणून ठीक आहे, उभ्याला जड जाते. तुम्हाला नाही सांगायलो, शेतकऱ्याला सांगायलो. आऊत लांबल्यावर बुडतं का? आऊत असं लांबून दिलं तर. एक जणा जो पैसे लय मोठे त्याने येठण आणलं लय मोठं, घरी आऊत झुपल्यावर बैल शेतात गेले ना आऊत घरीच होतं. इतकं लांब येठण होतं, कसं आऊत आणायचं? आणसाडे ते पोरं पण हसायला लागलेत. त्याला आताच काय आऊत कळायला काय माहित. जवळ असलं की असं विषय. आणि कीर्तन परंपरा आहे. कीर्तन आता ही स्टेजची परंपरा आहे, त्याबद्दल काय विषय नाही. काळ आधुनिक सुधारित आहे, पण नियम आहे वक्त्याच्या जवळ श्रोते असावा. तुकोबारायच्या कीर्तन परंपरेचा फोटो पहा. त्या परंपरेमध्ये रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज पुढे बसलेले आहेत, मंबाजी गोसाई पुढे बसलेले आहेत, आणि मुस्लिम धर्माचा धर्मप्रचारक अनगडशा फकीर, भगव्या हिरव्या रंगाची कपडे घातलेला, मी रात्रीच्या कीर्तनात सांगितलं, अनगडशा नावाचे फकीर तुकोबारायच्या समोर आहेत. आणि टाळकरी आज जसे उभे आहेत असे टाळकरी आहेत. तुकोबारायचे पक्वादे सोनबा ठाकूर होते. विठाला विठाला तरुण करते त्यांच्या कार्याला धन्यवाद. सोपं नाही हो. तिथे एक मंडप द्यायचा, लोक बसण्यासाठी दुसरीकडे एक जागा करायची. इतकं सोपं नसतं ना काळे महाराज. आम्हाला काय 2 मिनटं येऊन नुसतं सूचना द्यायची आणि उपदेश करायचा, पण तुम्हाला स्वतः आटाआटी करावं लागते. तुम्ही किती बेजार आहात तुम्हालाच माहीत असते. आम्हाला काय याचं 2 घंटे आरडायचं, 1-2 टोला चुका काढायच्या, निघून जायचं. पण मी तुमची चूक काढत नाही, फक्त तुम्हाला सांगतोय. विठाला विठाला रडण्याचा आवाज आला. द्रौपदीनं मैत्रिणीला सांगितलं, प्रिये कोणीतरी रडतंय ग. सुप्रभा नावाची मैत्रीण म्हणाली, ताई हे सखे, काळोखा अंधार आहे, अमावस्येची रात्र होती, गडद अंधार आहे. या अंधारात सकाळचे 4:30 वाजलेले.
या अंधारात एखादा राक्षस मायावी असेल, नाटकी असेल, रडण्याचं नाटक करील, आपलं हरण करील. द्रौपदीनं मैत्रिणीला सांगितलं, सखे त्याबद्दल दुमत नाही, आपण तरुणींनी जपणं अत्यंत गरजेचं आहे. पण रडणं मायावी राक्षसाचं नाही आहे. कोणीतरी एक सात्विक व्यक्ती संकटात आहे आणि तो रडतोय, रडणं पुरुषाचं होतं. वाळवंटाने चालत चालत समोर गेल्या आणि पुरुषाचं रडणं ऐकल्याबरोबर द्रौपदीच्या तोंडातून एक वाक्य पडलं, दादा. दादा हा शब्द पाण्यातल्या माणसाच्या कानावर पडला, त्यावेळेला त्याच्या अंतःकरणाचा बांध फुटला आणि त्याने आवाज दिला, ताई कोण आपण? द्रौपदीनं सांगितलं, मी पांचाळ नरेशाची कन्या आहे. जी ताई साहेब जी, माझं काही काम नाही. द्रौपदीच्या लक्षात आलं, दुःखामनं अडचणीनं रडत असणारा व्यक्ती माझ्या बाबांचं नाव ऐकल्याच्या नंतर काम नाही म्हणतो, त्या अर्थी माझ्या बाबाच्या वर्चस्वाला हा बेतोय, कारण तिचे बाबा राजा होते. पण द्रौपदीनं सांगितलं, दादा या पवित्र ब्राह्मी मुहूर्तावर, पवित्र गंगेच्या पात्रात, या ब्राह्मी मुहूर्ताला आपल्याकडे प्रचलित शब्द होता रामप्रहर, सकाळचा प्रहर, रामप्रहर. या पवित्र प्रहरामध्ये, चातुर्मासामध्ये, या पवित्र गंगेच्या साक्षीनं मी तुला दादा म्हणाले आणि दादा तू मला ताई म्हणालास. रक्ताच्या नात्यापेक्षा आपलं बहीण भावाचं नातं घट्ट झालं. दादा माझ्या बाबांचं नाव ऐकल्याच्या नंतर तू दबतोस रे दादा. दादा तुला या बहिणीची शपथ आहे, सांग अडचण काय? आणि तोंडातून शब्द पडला, ताई मी आंघोळ करता करता, स्नान करता करता, अंग चोळता चोळता कमरेच्या धोत्राचा गुढा सुटला आणि अंगावरचं वस्त्र वाहत गेलं. मला दुसरं नेसण्यासाठी वस्त्र नाही ग ताई. मी गावात जर आलो तर लेकरं मला वेडा म्हणून दगड मारतील ग. मी येऊ शकत नाही गावात. द्रौपदीच्या मैत्रिणीच्या खांद्यावर एक नऊवार लुगडं होतं, एक शिल्लक होतं ना, कालचे धुतलेली लुगडी होती ती, आणि ते नऊवार लुगडं त्या स्नान करणाऱ्या साधूकडे फेकलं. त्या साधूला डोळे नव्हते, तो साधू अंध होता, तो प्राज्ञाचक्षु होता, चक्षुहीन होता. फेकल्याबरोबर लुगडं प्रवाहाच्या दिशेनं पडलं, वस्त्र प्रवाहाच्या दिशेनं पडलं आणि त्या अंध साधूनं पडलेलं वस्त्र, त्याला फक्त कानानं आवाज आला धपकन, पण हात लावेपर्यंत वस्त्र वाहत गेलं. पाण्याचा प्रवाह होता. द्रौपदीनं स्वतःच्या खांद्यावरचं लुगडं काढलं, नऊवार मधलं 4.5 वार अर्ध फाडलं आणि ते गोळा केलं आणि लुगडं त्या साधूकडे फेकलं. तेही लुगडं 2-4 हाताने लांब पडलं आणि तेही वाहत गेलं. ते सुद्धा लुगडं वाहत गेलं, फेकाफेकीमध्ये उजळलं. द्रौपदीने सांगितलं, दादा छाती इतक्या पाण्यात तुम्ही उभ्या आहात, आम्ही 14 वर्षाच्या मुली आहोत, एवढ्या पाण्यात येता येत नाही. साधूनं सांगितलं, माय ताई माझ्या अंगावर कपडे नाहीत आणि सूर्याच्या प्रकाशात मी बाहेर येऊन माझ्या इंद्रियाचं दर्शन मी करू शकत नाही. तुम्ही माझ्या बहिणी आहात, 22-23 वर्षाचं तारुण्य माझं. तुमच्यासारख्या पवित्र बहिणीच्या समोर या वयातल्या भावानी उघडं यावं, हे कुठल्या शास्त्रातलं न्याय आहे? माय मरेल पण मी बाहेर येणार नाही. द्रौपदीने मैत्रिणीला सांगितलं, प्रिये एक लक्षात ठेव, आपण 14 वर्षाच्या कुमारिका आहोत, आपल्याला माहिती आहे पाण्यात आपण तग धरू शकत नाहीत. पण या साधूला वस्त्र देता देता जर आपला प्राणाची आहुती जरी गेली तर विटेवरच्या मालकाच्या यादीत, द्वारकेच्या मालकाच्या यादीत आपली नोंद राहील. मैत्रिणीला साथ दिली आणि दोघीनं वाळूमध्ये पाय रोवीत रोवीत त्या अंध साधूच्या हातात लुगडं टाकलं आणि त्या पाण्याच्या बाहेर आल्या. गंगेनं मदत केली, त्यांना नाही वाहवलं, त्या बाहेर आल्या. साधू किती उपकारी होता सांगू तुम्हाला. याच्याकरता मगाशी सांगितलं, चांगले साधू तपासा, निर्वेशनी महात्म्य तपासा.
माझं एक मत आहे, जो मृदंगाचार्य, जो संप्रदायातला भजन्या, जो कीर्तनकार, जो रामायणकार, जो भागवतकार मायबापाला सांभाळीत नाही, असा कीर्तनकार, असा भजन्या आणि असा पक्वद्या तुमच्यावर दया करील कशावरून समजिता. एक मन आहे आपल्याकडे तरुणांनो, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. अरे जिनं 9 महिने पोटात सांभाळलंय, नाना प्रकारच्या असा हे वेदना सहन केल्यात तिनं तुला जन्म देत असताना, त्या माईचा आणि बापाचा जो होऊ शकत नाही तो दुसऱ्याचा होऊ शकतो का महाराज? नाही. आईबापाचं पालन करणाऱ्याला स्वीकारा, निर्व्यसनी व्यक्तीला स्वीकारा. देव तुमचं कल्याण करील. सज्जनांनो, कल्याण करील. पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी चाळून प्या, तुमचे बिमाऱ्या होणार नाहीत. आणि साधू तपासून करा, पिढ्या मातीत जाणार नाहीत. तुम्हाला एक सांगू का, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, महाराज चुकला कोटी मरतील. हा, म्हणून चुकीचं ऐकायचं नाही. कोट्यावधी लोकांचा विश्वास असतो संप्रदायात, चुकीचं ऐकायचं नाही. चला, त्या साधूनं ते लुगडं हातात घेतलं. ते वस्त्र होतं, पितांबर आहे. लोकलज्जा निवारण हितार्थायाम, हा केसर शिवडी शेवटचा पुरावा सांगतोय. आणि 5 मिनिटं 22 तारखेविषयी बोलणार आहे. बापू लक्षात करून द्या. ते लुगडं असं पाण्यात भिजवलं, कपाळाला त्या लुगड्याचं दर्शन घेतलं, त्या वस्त्राचं, त्या पितांबराचं दर्शन घेतलं. आणि तो पितांबर असा उकललाय. 22-23 वर्षाच्या साधूने, अंध साधूने ब्रह्मांडाकडं मुद्रा केली, डोळे तर झाकलेले आहेत, आणि पवित्र गंगेला प्रणाम केला. अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगा, तुला एक विनंती करतो माय. हे जगदानंद कंद जगतपती परमेश्वरा, एक न्याय विचारतोय. देवा, मागच्या जन्मात काय पाप केले याच्याकरता मी अंध झालो रे. देवा, मागच्या जन्मात काय पाप केलं याच्याकरता मला आंधळ केलंस रे. पण या जन्मात मी तिला इतकं पाप नाही केलं. अरे मी किती भजन करतोय देवा, माझ्याकडे एवढं सुद्धा पुण्य नाही का रे. मी स्नान करता करता माझ्या अंगावरचं वस्त्र वाहत जावा, आणि एखाद्या बहिणीनं मला वस्त्र द्यावा, आणि ते वस्त्र सुद्धा माझ्या हातातलं निष्ठून जावा. मी इतका पापी आहे का रे देवा. पण असो देवा, न्याय तुझा आहे. माझ्या बहिणीने मला आत येऊन मला लुगडं दिलंय, मला वस्त्र दिले. लुगडं शब्द चुकीचा आहे. मला पितांबर दिलाय देवा, पितांबर दिलाय देवा. तो पण मी फुकट नेसणार नाही. तो पितांबर असा उकलला, डोळ्यातून टप 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 त्या अंध डोळ्यातून पाणी पडत होतं. ते पडलेल्या पाण्यानं पवित्र पाप्यांचं पाप धुणारी ती पवित्र गंगा लाजत होती. आणि त्या गंगेला आणि देवाला संदेश दिलाय, हे परमेश्वरा, ज्या बहिणीनं मला भाऊ समजून माझ्या आबरूचं संरक्षण करण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात मुठीत धरून मला वस्त्र दिलंय, त्या माझ्या बहिणीवर जर कधी प्रसंग आला, त्या बहिणीवर जर कधी प्रसंग आला, तर माझं सर्व पुण्य एकवटू दे. तिनं मला दिलेल्या वस्त्रावर जितके आडवे आणि उभे दोरेत तितके वस्त्र तू तिला पुरव. पुण्य सांगू सज्जनांनो, पैशाचं पुण्य नव्हतं, सत्कर्माचं पुण्य होतं. एका चक्षुहीन गर्भांध साधूला स्वतःचे कंबर झाकण्यासाठी स्वतःचा पितांबर पाण्यात जाऊन द्यावा. त्याला बाहेर येता येत नव्हतं, कारण तो पाण्यात त्याचे इंद्रिय झाकून होता. स्वतःचा जीव मुठीत धरून एका साधूला जिनं वस्त्र दिलंय, त्या साधूनं द्रौपदीला बालपणात आशीर्वाद दिलता, तरुणपणात, की या आडव्या आणि या वस्त्रावर आडव्या आणि उभे जितके दोरेत तितके तू वस्त्र पुरव. द्रौपदीने जगाच्या मालकाला आठवण करून दिल्याबरोबर भगवान वस्त्राच्या रूपात हजर झाले आणि द्रौपदीची आबरू सांभाळली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हा केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी, आयशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. विठोबा रखुमाई